मी आज बनवली आहे मुलांसाठी एग बिर्याणी। तर एग बिर्याणी बनवण्यासाठी अगोदर मी पाणी उकळून घेतलेलं आहे। त्यानंतर अर्धा लिंबूचा रस त्याच्यामध्ये टाकला आणि तो लिंबू पण दिला टाकून त्यामध्ये। त्यानंतर त्याच्यामध्ये टाकले 2 तेजपत्ता, 1 विलायची, 2 ते 3 लवंग, साजिरे, अगदी अर्धा चम्मच साजिरे टाकले मी, कारण मला साजिरेचा फ्लेवर बिलकुल आवडत नाही। त्यानंतर टाकले 2 हिरव्या मिरच्या कट केलेल्या। त्यानंतर टाकला भिजवून घेतलेला तांदूळ। हे तांदूळ आहेत बासमती स्पेशल बिर्याणीचे तांदूळ। तुम्ही दुकानामध्ये अगदी कुठल्याही दुकानामध्ये गेलात बिर्याणीचे तांदूळ द्या म्हणले की ते देतात। तर हे मी बिर्याणीचे तांदूळ यूज केलेले आहेत आणि हे तांदूळ मी एक 10 ते 15 मिनिटं भिजवून घेतलेलं आहे। सगळे तांदूळ झाल्यानंतर एक अर्धा चम्मच तेल टाकला। तेल टाकून छान चमच्याच्या सहाय्याने आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने। फिरवून घेऊन एक 10 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। 10 मिनिटांनंतर बघू आपण तांदूळ झालाय का आपला शिजून। छान तांदूळ शिजलेला आहे, बघू शकता तुम्ही, एकदम लांब लांब झालेला आहे। आणि कधीही आपण बिर्याणी बनवतो तेव्हा थोडंसं पाणी जास्त टाकायचं, म्हणजे आपल्याला ते पाणी काढून घेता येतं आणि मेन म्हटलं तर तांदूळ सुट्टे सुट्टे शिजतात छान। त्यानंतर गॅस बंद करून एका चाळणीच्या सहाय्याने आपण त्या तांदूळामधलं सगळं पाणी निथरून घेऊ किंवा पाणी काढून घेऊ। हे अशा पद्धतीनं तुम्ही कपडा वगैरे काहीतरी पातेल्याला पकडून एकदम इझिली तुम्ही हे पाणी काढू शकता। थोडीशी चाळणी वाकडी ठेवली होती आय थिंक मी, त्यामुळे माझे तांदूळ थोडेसे खाली सांडले। असो, पुढे बघू आपण। तर सगळे तांदूळ मी असे छान काढून घेतले चाळणीमध्ये। त्यानंतर मी त्याच पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकून तुम्हाला दाखवू शकते मी, बघा तांदूळ किती छान शिजलेत, बघा मस्त शिजलेले आहेत। आता आपली जेव्हा बिर्याणी होईल तयार पूर्ण, तेव्हा आपण फक्त 5 मिनिटच त्याला वाफ देण्याची गरज आहे, जास्त नाही। तांदूळ खूप छान शिजलेले आहेत त्यामुळं। आता तेच पातेलं घेतलेलं आहे मी, ज्या पातेल्यामध्ये आपण तांदूळ शिजवून घेतलेले आहे, त्याच पातेल्यामध्ये 3 ते 4 चम्मच तेल टाकून घेतलं। त्यानंतर बारीक चिरून कांदा घेतला होता, स्लाइस करून घेतले होते। तेल छान गरम झाल्यानंतर तो कांदा आपल्याला त्या तेलामध्ये टाकून परतून घ्यायचा आहे। सोबतच मिरची पण टाकायची आहे। मी जेव्हा पण काही पण बनवते ना, जेव्हा मी हिरवी मिरचीचं काही बनवते तेव्हा मी कांदा आणि हिरवी मिरची सोबतच टाकत असते तेलामध्ये, कारण कांद्यासोबत मिरची पण छान परतून निघते त्यामुळे। आता कांदा बघू शकता आपल्याला छान शिजून झालेला आहे, एकदम लाल लाल थोडासा सोनेरी कलर आलेला आहे आता कांद्याला। त्याच्यामध्ये टमाटर टाकून घेऊ आपण। टमाटर मी खूप कमी यूज केलेला आहे, तुम्हाला हवा असेल तर तुम्ही जास्त पण यूज करू शकता। आता सध्या माझ्याकडे इतकाच टमाटा अवेलेबल होता, त्यामुळे मी इतकाच टाकते। तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, अगोदरच सांगितलेलं आहे त्या साहित्यामध्ये आपण छान ढाबा स्टाईल बिर्याणी बनवू। त्याच्यामुळे माझ्याकडे टमाटा थोडासाच होता, मी तेवढाच यूज करत आहे। त्यानंतर अद्रक लसूणची पेस्ट टाकली, जास्त यूज नाही करत मी, 1 ते 1.5 चमचाच टाकली। त्यानंतर ते पण टमाटा छान शिजला होता, अद्रक लसूणची पेस्ट मिक्स करून घेऊ।
2 ते 3 मिनिट आपल्याला मसाला छान शिजवून घ्यायचा आहे, कारण अद्रक लसूण कच्ची राहायला नको. त्यामुळे त्यानंतर त्यामध्ये टाकले मी 2 तेजपत्ता, 1 विलायची, मस्त मसाला शिजलेला आहे. त्यामध्ये टाकला मी घरकुल मसाला. घरकुल मसाल्याचा फ्लेवर मला खूप आवडतो, त्याच्यामुळे मी प्रत्येक भाजीमध्ये वगैरे अगदी खिचडीमध्ये पण मी घरकुल मसाला वापरते. तुम्हीही एकदा वापरून बघा. घरकुल मसाल्याचा फ्लेवर खरंच खूप छान असतो. मला तो खूप आवडतो तो मसाला. त्यानंतर टाकते मी इथं अंडा करी मसाला. आज आम्हाला बनवायची होती अंड्याची भाजी, पण ते टायमावरती ठरलं की मम्मा अंडा बिर्याणी बनव. त्याच्यामुळं अंडा बिर्याणी बनवायचा प्लॅन केलेला आहे अचानक. अंडा मसाला झाल्यानंतर टाकला मी हळद पावडर, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ. लक्षात ठेवा, तांदूळ जेव्हा आपण शिजवून घेत होतो तेव्हा पण आपण मीठ टाकलेलं आहे. त्यासाठी जेव्हा तुम्ही फोडणीमध्ये मीठ टाकाल तेव्हा प्रमाण थोडंसं कमी टाकलं तरी चालेल मिठाचं. त्यानंतर टाकले मी अंडे. मी अंडे असे बॉईल करून स्लाइस करून घेतलेले आहेत. ते अंडे दिले टाकून फोडणीमध्ये छान. साधारण मी 8 अंडे घेतलेले आहेत. अंडे छान मसाल्यामध्ये परतून घेऊ 3 ते 4 मिनिट, जास्त नाही. आता आपले अंडे छान परतलेले आहेत. आता आपण टाकू त्यामध्ये शिजवून घेतलेला राईस, म्हणजेच तांदूळ. अगदी चमच्याच्या सहाय्याने सगळीकडे तांदूळ त्या मसाल्यावरती आपल्याला पसरून घ्यायचा आहे. तुम्ही याचा लेयर लावायचा असेल तुम्हाला लेयर पण लावू शकता, पण मी मुलांसाठी बनवते त्यामुळे मी मसाला पूर्ण खालीच ठेवणार आहे आणि वरती सगळे तांदूळ टाकणार आहे. म्हणजे कसं आपण जेव्हा मुलांना वाढू तेव्हा आपल्या पद्धतीनं आपण वन साईड म्हणजे एका साईडनं आपण वाढू शकतो बाबा, थोडा थोडा मसाला घेऊन खालचा. आणि मग नंतर ते अंड्यामधले जे असतात ते टाकले वरती आणि मग धुवून मी चिरून कोथिंबीर घेतली होती, ती कोथिंबीर टाकली. छान अशी पेरून घेतली त्यानंतर टाकला त्याच्यावरती ऑरेंज कलर. ऑरेंज कलर तुमच्याकडे असेल तर टाका, नसेल तर स्किप करा. आता माझ्याकडे आहे म्हणून मी टाकला. बाजारामध्ये अगदी 5 रुपयाला डब्बे मिळते कलरची, जास्त महाग नसतो काय नाही. त्यानंतर टाकला ग्रीन कलर. मुलांना कलरफुल खायला आवडतं त्यासाठी कलर यूज करत आहे मी, नाही तर केला नसता मी पण स्किप करत असते. ऑरेंज ग्रीन कलर झालेला आहे टाकून. आता आपण एक 5 ते 10 मिनटं वाफ देऊन घेऊ,
काहीतरी जाड वस्तू तुम्ही त्याच्यावरती ठेवू शकता, जसं की वजनदार. आता माझ्याकडे दुसरं काही नाही म्हणून मी पोळीपाटचा यूज करत असते कधी पण. पोळीपाट त्याच्यावरती झाकून ठेवलेला आहे. त्यानंतर ना आता बघू आपण 5-10 मिनटं झालेले आहेत. झाली का? तर मस्त वाफ आलेली आहे. आता एक 3 ते 4 मिनटं वाफ देऊन झालेला आहे. आता चला मुलांना बघू शकता माझी दोन्ही मुलं छान बिर्याणी एन्जॉय करत आहेत. दोघांनाही आवडली. तर चला आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका आणि नक्की ट्राय करा एकदा ही बिर्याणी. बाय मंडळी.